ह्या बघा कसा काय घरामध्ये परत ताप झाला डोक्याला. थांबा तुम्हाला दाखवते. दिसतंय का? नसणारे दिसत. थांबा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. थांबा. हे बघा अख्ख्या घरात पाणी पाणी. अख्खं घर गजबरलंय पाण्याने. हे बघा हे बघा इकडं पण आहे का? हे बघा हे बघा हे बघा इकडं पण अख्खं गजबरलंय. हे बघा आहे का? आहे का? गजबरलंय अख्खं घर. सगळं खराब झालं. हे बघा सगळं खराब होणार आहे. हे बघा आता हे कपाट आहेत ना, ही लाकडाची कपाट आहेत. ह्याला पाणी लागलं ना खालून तर ही ना कपाट कुजत्यात आणि खराब होत्यात. तर आता खराब झालेलं आहे. बरंच वस्तू खराब होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली टी व्ही. सगळ्यात महागाची वस्तू म्हणजे आपली टी व्ही आहे. तर टी व्हीला पण खालून पाणी गेलेलं आहे. कुठून गेलं? इकडून गेलंय का इकडून गेलं? या इकडून गेले का म्हणजे तिकडून गेलं का इकडून गेलं हे मला माहिती नाही. पण सगळीकडून वल्ली लागते टी व्ही. आता काय करावं? काय आता झालं असेल ते मी काय खुलून बघू शकत नाही. आता ते आल्यावरतीच. आणि सगळ्या घरात हे असं पाणी. आता हे कशामुळं? तर ह्या बघा इकडं टाकी गजबरली या त्यामुळं. आणि पाठीमागच्या वेळेस आलं होतं ते आतमध्ये किचनमध्ये आलं होतं. आणि आता आलंय ते इकडं आलंय. ह्या बघा इकडं ज्याची भीती होती तेच झालं. जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा इकडं नाही आलं बरं झालं पाणी, तिकडं आलं तर तिकडं काय एवढं नाही भिजण्यासारखं. इकडं महत्त्वाची आपली टी व्ही होती, कपाट आहेत. तर ते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता काय झालं या आता इथं सुद्धा आलं. तर कसं काय करायचं? हे काय पोरांचं पण शाळेमध्ये द्यायचं होतं. हे पोरांना कसं काय करावं आता? आणि सगळं भिजलं. हे बघा सगळं हे शाळेचं इतकं महत्त्वाचं आहे ना. हे बघा हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोजेक्ट आहेत तर ते द्यायचं होतं. हे सगळे भिजल्यात पोरांची. कसं काय करावं? हे बघा सगळे भिजून चिम झाल्यात. आणि काय वस्तू मी बाहेर ठेवलेले आहेत बरं का, की ह्याचं सामान आहे, टी व्हीचं सगळं सामान आहे ते नाही आतमधून भिजलं. त्या बॅगमध्ये ठेवलं होतं त्यामुळं. तर चला आता हे पण मी बाहेर ठेवते. तिकडं ठेवलेलं आहे होय, बाहेर वाळायला ठेवते. हे प्रोजेक्ट आहे त्यांचं करून ठेवलेले आहेत त्यांनी प्रोजेक्ट. त्याला लय उशीर लागतो प्रोजेक्ट करायला त्यांना. शाळेचे आहेत ना सगळे चटया बिटया सगळ्या भिजलेले आहेत. हे बघ राहू दे इथं वाळू दे. आता काय करायचं उन्हाला. ह्या चटया पण इकडे भिजलेले आहेत. हे बघा आहे का? अजून इकडं पण ही बॅग पण भिजली खालून सगळी भिजलेली ही बॅग. काय माणसाने मरावं का काय करावं नक्की काय कळाना. डोकं फिरायची वेळ झालेली. इकडं पण आहे. हे बघा इकडं पण आलेलं आहे. पण एवढं नाही आलेलं इकडं. गेल्या वेळेस आलं होतं जास्त. आता इकडं लाईट नाही लावली बरं का. थांबा लाईट लावून हे बघा इथं आलेलं आहे फक्त. इथे कोपऱ्याला हे बघा इथं कोपऱ्याला आलेलं आहे फक्त. हे बघा इथं इकडं आलेलं आहे इकडं. हे बघा इथं आलेलं आहे. इथं खाली आहे पण एवढं नाही इथं. हे बघा इथं एवढं नाही आलेलं. पण इकडं लय आलेलं आहे. इकडं अख्खं गच झालं या. तर चला आता मी पुसून घेते सगळं. पुसल्याशिवाय पर्यायच नाही ना. हे बघा आहे का कसं पाणी झालं? हे का आहे का? थांबा पुसून घेते. आता अख्खं पाणी झालेलं आहे. अख्खं डबडबा पाय भिजत आहेत. अख्खं पाय पण जे आपलं अख्खं भिजतात एवढं पाणी झालेलं आहे. काय करावं? ह्या बघा आताशी पाणी काढून झालं सगळं घरातलं. ह्या बघा सामान पण जिथल्या तिथं लावलं. हे काय इकडं कपाटं लावली त्यांच्या जाग्यावरती. त्यांच्या पाठीमागं पण पाणी साचलं होतं. आणि आता सांगता येत नाही खालून कपाटं खराब पण होऊ शकतात. हे लाकडाचं आहे ना. हे काय एवढं मजबूत असतंय का तवा? हे लाकडाचं आहे. ह्याला पाणी लागलं ना की हे असली कपाटं ही खराब होत्यात. आणि हे जे आहे ना सोफा सेट, हे सोफा सेट सारखं दिसतंय तुम्हाला. हे काय बेड पण होऊ शकतो याचा आणि याचा सोफा पण होऊ शकतोय. तर हे ना खराब नाही होत पण ह्याला ताम चढती पाणी लागल्यावरती. हा असं होतंय. तर हे लुस्कानीचंच आहे सगळं. पण ह्याची लुस्कान झाली ना त्याचं एवढं वाईट वाटणार नाही. पण महत्वाची आपली टी व्ही आहे. टी व्हीची लुस्कान झाली ना तर ती लुस्कान आपल्याला झेपण्यासारखी नाही. टी व्ही ही काही वाईट किमतीची असते का? आता माहिती नाही आतमध्ये पाणी गेलंय का नाही. वरून तर नाही वाटत कारण ही आहे ना खालची बाजू होती. तर ही खालची बाजू आहे ना जरा पंख्याने हडकली बरं का.
अशी हाडाकली या आणि वाईस खोलून बघितलं तर नाही पाणी नाही वाटत, कारण ह्याच्या आतमध्ये एक बॉक्स आहे, पुष्ट्याचा बॉक्स आहे, तर पुष्ट्याला नाही लागलं पाणी. ह्याचा अर्थ असा की टीव्ही वाचली थोडक्यात. थोडा जर वेळ मी नसते ना घरामध्ये आले तर टीव्ही पण आपली बंगाराला द्यायला लागली असती पाण्यामुळं. बाकी काय आहे तवा. तर बघा असं जर नुकसान होत असलं तर काय फायदा नाही ना. बरं यांना सांगितलं मी असं असं घरामध्ये झालंय पाणी सगळं, तर हे मलाच बोलायला लागले. तर आता मला का बोलायला लागले तर तुझं बघितलीस रूम, मला काय सांगायचं नाही हाय का. आता बरं मी बघितली या, मग मी सहन करू ह्या सगळ्या गोष्टी. इतका डोक्याला ताप झाला. पहिले तर ज्या वेळेस मी हे पाणी बघितलं ना घरात आल्या, तेव्हा डास रडले आणि थोड्या वेळेस शांत बसले आणि नंतर हे पुसून घेतलं. काय तुम्हाला सांगायचं, लय डोक्याला ताण झाला माझ्या. आणि आज इतकं टेन्शन आलं, ते आतमध्ये पाणी काढलं त्याचं एवढं टेन्शन नव्हतं आलं बरं का. म्हणलं जाऊ दे मरू दे, एकदा झालं या, परत काय असं होतंय का. पण हे सारखंच व्हायला लागलंय ना असं. आता महिन्याचं 2 वेळेस असं होत असलं तर माणसाने काय करावं. दबून गेले मी. बघा आता किती वाजले, तर 3 वाजून गेले. तर बघा हे बघा 3 पुढे गेलं घड्याळ. हा हे बघा दिसते का तुम्हाला घड्याळ पुढे गेलं. हा हे बघा, हा हेकडं हे घड्याळ. तर बघा 3 वाजून गेले ना. आता हे बघा 3 वाजून गेल्यात. तर मी ना जवळजवळ 12:30 पासून पाणी काढत होते. 12:30 पासून जे पाणी काढत होते, 12:30 नाही कडे 1:45 पासून काढत असेल पाणी. 1:45 वाजल्यापासून जे पाणी मी काढत होते, आता बघा 3 वाजून गेल्यात. जेवले सुद्धा नाही. सकाळी नाश्ता केलाय म्हणा, जेवणाचं काय नाही माझं. उपाशी राहू शकते मी तसं काय नाही, जेवणाचं काय नाही. पण हो ताप किती होतोय डोक्याला. बरं टेन्शन ह्याचं पण आहे ना. जर आपण कुठं गावाला बिवाला गेलो आणि हे पाणी असं घरामध्ये आल्यावरती म्हणजे आपण 2-4 दिवस तरी गावाला गेल्यावर राहतोयच की. आणि 2-4 दिवस असंच मग सामान राहील का जाग्यावरती. सगळं सामान पाण्याने कुजून जाईल नाही पाणी देऊन, बरोबर का नाही. ह्याच्यामध्ये आपली पण नुकसान आहे. बरं आता तुम्ही मला कमेंटद्वारे म्हणता रुपाली ताई तुम्ही एवढं पाण्यापर्यंत कुठं होता. तर मी बघा केसांना आहे ना जल लावत होते, ती काय तिकडं पाठीमागं बसून. आणि मी म्हणलं आता ते गार जल लय डोक्याला लागलं आणि गारठ आहे. आता म्हणलं घरात आल्यावरती गार लागत आहे, तर म्हणलं ते केस वाळतपर्यंत तिथंच बसावं म्हणून मी तिकडच बसले. आणि टाकीचा मला आवाजच आला नाही तिकडं बाहेर बसल्यामुळं. आणि त्यात मध्ये माझ्या मोबाईल होता, मग मोबाईल आपली जेल लावलं आणि बसली आपली मोबाईल बघत. आणि टाकी भरून हे असला कुटाणा झाला. आता त्या रूम मालकिनीला सांगितलं बरं का, सांगितलं म्हणजे रडलेच डसा. काय सांगून काय फायदा आहे. सांगितलं म्हणजे पहिलं सांगितलं या, तरी त्यांनी दखल घेईना. तर म्हणल्यावरती मग दुसऱ्यांदा रडली. आता रडल्यावरती मग त्या म्हणल्या मला पुसू लागते मी. पण आपल्याला पण बरोबर वाटत नाही ना त्या रूम मालकिनीला पुसू लागायला घ्यायचं म्हणल्यावरती. आहे ना आपल्या घरामध्ये चांगलं भलं त्यांचंच घर आहे, पण आपण राहतोय म्हणल्यावरती आपण तिथं भाडं देतोय राहतोय म्हणल्यावरती आपलंच आहे ना, बरोबर का नाही. जोपर्यंत आपण इथून खाली करत नाही तर आपलंच घर म्हणूनच चालायचं ना, बरोबर का नाही. म्हणून मग मला कुठंतरी नाही चांगलं वाटलं. पाठीमागं पण पाणी आलं तेव्हा पण त्या म्हणल्या होत्या बरं का की मी लागते म्हणून पुसू, असं म्हणजे नाही का. दरू बिरू लागल्या त्या, टीव्ही हे इकडे घेऊ लागल्या. आता काय त्या तरी काय करणार. त्यांना वाटलं की ना मी गेले घरी आणि घरातच असेल टाकी भरल्यावरती लगेच आवाज देईल. पण आता मी पण तिकडे बसले, मला तर काय माहिती हो आहे. बरं त्यांना सांगावं. आता ते टाकी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर काही जणांनी मला अशा कमेंट केल्या होत्या की ताई ते टाकी भरण्याचं नाही का असतंय, मग आवाज येतो टाकी भरल्या होती तसलं आणा तुम्ही. तर तसलं आणा, आपण कसं काय आणायचं. ते रूम मालकीने आणलं पाहिजे ना, बरोबर का नाही. आपण कसं कुठून आणायचं. आणि मी तर म्हणते नळ आहे ना आल्यापासून टिपी गळतोय. सांगून मला वैताग आला या रूम मालकिनीला. बाबा नळ गळतोय तेवढं नळ बदली करा. नळ घरामध्ये गळणं चांगलं नसते या. नळ बदली करा. अजून काय हुस माना ना. आणि आता सांगितलं आता म्हणते तुम्ही तुमचंच करा. तुम्ही तुमचा आणा माणूस तो, मी पैसे देते. आता मी तर कुठं जाऊ त्या माणसाला शोधायला नळवाल्याला, बरोबर का नाही. आणि मग आता बघा नळ तर करा ना, तर ते टाकीचं तर कधी करणार त्या. आणि खर्च पण करायचा काय नाही बरं का. पाठीमागं आम्ही जिथं राहत होतो ना
तर तिथं पण आम्ही इतकं खर्च केलेला आहे. खिडक्या, अजून खिडक्यांचं सगळं तुटलेलं फुटलेलं ते व्यवस्थित करून घेतलं, दरवाज्याचं, म्हणजे तिथं पण आम्ही गेलतो ना राहायला, मग त्या खर्चाचं एवढं काहीच वाटलं नाही, कारण की आम्ही तिथं 4-5 वर्ष राहिलो होतो. त्यामुळे ते केलं तर आपण पण तिथं राहिलो पण होतो ना, तर बरंचसा असा खर्च आम्ही केला होता. मग आपण खर्च एवढा करून आपल्याला निघून जायचं ना, आपण भाडुत्री लोक म्हणले आपण कधी पण, मग ती रूम मालकाने दखल घेतली पाहिजे ना. बरं असं नाही की तिथं आहे ना खर्च जरी केला ना, तर ते रूम मालक आहे ना पैसे नाही द्यायचा त्या खर्चाचा, तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमचं राहता, आम्हाला काय सांगताय असा म्हणायचा. मग तुम्ही जर आम्ही खर्च केला आमच्या पैशाने, तर तुम्ही तुमचा खर्च दिला पाहिजे ना. हे नळ म्हणा, हे नळ म्हणा, अशा काय गोष्टी आहेत तुमच्या लाईटिंगचं, हे काय आम्ही काय जाताना घेऊन जाणार आहे, तुमचं काम आहे ना ते. आम्ही भाड्याने राहतोय, आम्ही पैसे देतोय, मग तुमचं काम आहे ना ते. खराब बिराब झालं काय, लाईटीचा बोर्ड फिरड काय, तर ते तुमचं काम आहे ना भाडुत्र्यांना व्यवस्थित करून द्यायचं, बरोबर का नाही. आता हे तर लय प्रॉब्लेम आहे. आणि आता मी कुणाला हे सांगू पण शकत नाही माझं दुःख, मी तुम्हाला सांगू शकते, नवऱ्याला तर काय सांगू शकत. नवरा म्हणतो या की तुला म्हणत होतो मी माझ्या पद्धतीने रूम बघतो, मग कधी बघणार त्या रूमाला हात धुवून पाठीमागे लागला होता, कधी बघणार तरी कधी होता हा. आणि आता मलाच बोलतोय किती की तुला काढ पाणी, मला काय सांगतेस पाणी काढ तू, मग तुला कळलं नाही का रूम कसली घ्यावी ती. आता मला तरी स्वप्न पडलं होतं या असा प्रॉब्लेम आहे रूम मध्ये आहे का, आता काय बोलावं. चला बघा लय वैताग आलाय आता. मग मी काय करते, जेवण करते, आणि मग आता व्हिडिओ पण काढायचं होतं बरं का मला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं रोजच्या रोज व्हिडिओ असतात. आता कसं व्हिडिओ तरी काढावा, आता 3:30 वाजायला आल्या आणि जेवण करायचंय, जेवणाची भांडकुंड अजून मला उरकायचंय, परत केस धुवायचे, केसाला ते जेल लावलेले आहे ते, अजून बरंचसं काम आहे ना छोटं मोठं, तर पोरांना आणायचा टाइम होतो या. आणि मग कसं काय आता व्हिडिओ पण नाही ना आता एवढ्यात. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी असं पण कमेंट केले बरं का की रुपालीताई तुम्ही स्वतःचं घर घ्या. तर हा बरं घेते मी घर, पण तुम्ही थोडीफार मदत करताल का मला. घेते मी लगेच घर घेते. आता काय मदत करायची नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. नाही तर तुम्ही म्हणताल रुपालीताई आता तुम्ही आमच्याकडे पैसे मागणार आहे, तर अजिबात नाही. तुम्हाला वाटतंय मी तुमच्याकडे पैसे मागल, अजिबात ही, कारण मला माहिती आहे माझ्यासारखंच माझे फॉलोअर्स सुद्धा माझ्यासारखेच गरीब आहेत, पैसे मागणार नाही. पण मदत काय करायची या तुम्ही मला मदत काय करायची या हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आता मला भूक लागली या, जीव द्या मला, नंतर मला जोर चढली व्हिडिओ काढायला. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते बरं का. तर एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. चला पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये.